नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. युद्धजन्य परिस्थितीमुळे खत वाटपांची भीती. खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांकडून खताच्या खरेदीला वेग आला. चिखलीमध्ये रासायनिक खतांची आगाऊ खरेदी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. 14 कृषी केंद्राचे परवाने निलंबित आणि 2 कृषी केंद्रांना सक्त ताकीद. गडचिरोलीमध्ये खत दुकानदारांविरोधात कठोर पाऊल. धानाचे बोनस व उद्दिष्ट वाढवा. भारत अमेरिका शेती रद्द करा. मागणीसाठी किसान सभेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. नाहीतर अन्यथा तीव्र आंदोलन करणार. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा. एकर कमी कर्ज परतफेड योजना लवकरच येणार. शेतकऱ्यांना पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजेच की फार्मर आयडी देखील अनिवार्य केले आहे. त्यासोबतच शेतकरी ओळखपत्र आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास या योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. तसेच आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक करणे देखील गरजेचे आहे. आणि आता शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे. पण याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अमरनाथ यात्रा 3 जुलैला सुरू होणार. 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू आहे. म्हणजेच की आजपासून नोंदणीला सुरुवात झाली. पोलिसांना कडक नियम लागू. म्हणजेच की राज्यात सर्वसामान्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. पण बऱ्याचदा पोलीस आणि इतर सरकारी कर्मचारी या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे राज्य डीजीपी कार्यालयाने एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. नाहीतर त्यांना दंड लागू शकतो. उद्या घराबाहेर पडू नका, कारण की हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 ते 45 पार होण्याची शक्यता आहे. 2 दिवसानंतर विदर्भातील जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. हळदीचे दर गेल्या काही दिवसांमध्ये स्थिर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. बाजार समितींमध्ये सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून आवक 7 ते 7,500 क्विंटल पर्यंत होत आहे. उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट केवळ 91,000 क्विंटल. शेतकरी धान विकणार तरी कुठे? चंद्रपूर जिल्ह्याला हवे 1.5 ते 2 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट. शेतकऱ्यांनी फोडला प्रशासनाला घाम. धरणे आंदोलन. विमानतळ नको, सुपीक जमीन वाचवा. घोषणाबाजीने जाणारा परिसर. महिलांचा लक्षणीय सहभाग. मानधन रखडलेले असून आशा गटप्रवर्तक अडचणीमध्ये सापडले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून मानधन मिळालेलेच नाही. देलनवाडी येथे धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा. पावसाळा तोंडावरती, साठवणुकीची चिंता. रोज 6,000 लिटर तेलावरती ताव. 10% कपात करणार का? गडचिरोलीवासीय. पैसा बचती, आरोग्य सुधारणा. देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्याची होणार मदत. दोन्ही हंगामाचा बोनस एकत्र देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 1,32,000 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 69,441 हमीभावाने रब्बीमध्ये विक्री करता येणार धान. मनरेगाऐवजी नवी योजना. 31 मेपर्यंत किती कामे पूर्ण? 1 जुलैपासून व्हीव्हीची रामची जुनी कामे अपूर्ण राहिल्यास उद्भवणार पेच. धान खरेदीचे पैसे रखडल्याने संताप व्यक्त होतोय. बोनसची घोषणा अद्याप हवेमध्येच आहे. सरकारी केंद्रावरती धान विकून सुद्धा शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे.